त्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावणार आहोत. परत एकदा मागील 2 सप्ताह आपण ज्या विषयाकडे अत्यंत गंभीर असा विषय आहे तो म्हणजे प्राईड म्हणजे गर्व, त्याकडे आम्ही पाहत आहोत. आणि जसं हे शेत रूपे आमचं अंतःकरण आहे, त्यामध्ये आम्ही गहू पेरलेले आहेत. येशूने पुष्कळदा गव्हाचे उदाहरण दिले त्याच्या दाखल्यात. आणि मध्ये असलेलं जे निधन आहे ते दिसत नाही जेव्हा ते गहू वाढतात. आपण सर्व शेतकरी बॅकग्राऊंडचे आपण सर्व आहात. आणि त्याचप्रमाणे आमच्या अंतःकरणात असलेल्या ज्या गोष्टी आहेत, स्वभाव आहे, ते आम्हाला समजत नाही. आणि एक एक करून त्या गोष्टी देव आमच्या समोर आणत आहे ह्यासाठी की 100 पट पीक आम्हाला मिळावं प्रत्येकाला. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे, कोणाला टार्गेट करून नाही, मला माहिती पण नाही, पण देवबाप त्याच्या वचनाद्वारे मला सर्वात पहिले की दाखवतो तुझ्यात ह्या गोष्टी आहेत त्या काढणं गरजेचं आहे. का दाखवतो? कोणाला खाली पाडण्यासाठी, कोणाला खाली दाखवण्यासाठी नाही, तर वेळ आहे ह्या गोष्टी आमच्या जीवनातून दूर करा आणि स्वच्छ जीवन परमेश्वरासमोर, येशूसमोर आम्ही जगा, ह्यासाठी त्याचा केवळ उद्देश आहे. आणि म्हणून त्या भरपूर आम्ही गोष्टी मागे पाहिल्यात. माझा विश्वास आहे आपण त्यावर मनन करत आहोत. आज त्यातल्या अजून काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत. गर्व, त्याचे अनेक दुष्परिणाम असतात, अंत असतो शेवटी. यावर आज आम्ही थोडक्यात मनन करणार. अतिशय काळजीपूर्वक आपण त्या वचनाकडे पहा, कारण हा जीवन आणि मरण्याचा प्रश्न आहे. कोणत्याही वाईट गोष्टीला किंवा स्वभावाची सुरुवात गर्वापासून असते. कोणतीही वाईट सवय किंवा स्वभाव जे आहे त्याची सुरुवात नेहमी गर्वापासून असते. आपण त्याच्या मुळापाशी गेलो तर आपल्याला ही गोष्ट कळेल. सर्वात पहिले झालेलं पाप आपण पाहिलं स्वर्गामध्ये. आणि आपण त्या गर्वाचे काही प्रकार आम्ही मागील दिवसात पाहिले, पण आज आम्ही जे काही प्रकार पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातली काही गोष्ट आहे ती म्हणजे स्वसहानुभूती, अतृप्तता आणि आर्थिक विवंचना. हे गर्वाचे कडू फळ आहे. एवढ्या वर्षांपासून ज्याचे लाड करून आपण ज्याला पाळलं, कुरवाळलं, गोंजारलं, ज्याचं पालन पोषण केलं, ज्याला वाढविलं, त्या गर्वाचं एक चिन्ह म्हणजे स्वसहानुभूती, म्हणजे स्वतःची दया करणं. दया करणं म्हणजे कोणालाच माझी काळजी नाही, कोणी माझ्याविषयी विचारत नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही, मी रुसलो तर कोणी मला समजायला येत नाही. ही गर्वाचं कारण आहे, मूळ आहे. वाचूया 1 शमूएल याचा 22वा अध्याय, त्याची काही वचनं. 1 शमूएल याचा 22व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याची 8 पासून जर वचनं आम्ही पाहिली, 1 शमूएल 22:8 पासून एक एक आपल्या पवित्र शास्त्रात त्या प्रत्येक वचनावर आपलं बोट ठेवा आणि त्यावर लक्ष द्या. शौल राजा आणि दाविदा मधला हा संवाद आहे, एक गोष्ट आहे. आणि शौल जेव्हा राजा होता, अजून दावीद राजा नाही या ठिकाणी, पण जेव्हा शौल राजा आहे, 8व्या वचनातला दुसरा भाग आहे. 1 शमूएल 22:8च्या दुसऱ्या भागापासून शौल म्हणतो, मला कोणी कळविले नाही व माझ्याबद्दल कोणास वाईटही वाटले नाही ना. शौल म्हणतो, मला कोणी कळविले नाही आणि कोणाला माझ्याबद्दल वाईट देखील वाटलं नाही. असं कसं काय? काय ही स्टोरी आपण पूर्ण वाचत नाही, आपण घरी वाचा. ह्या ठिकाणी मी बघतो दावीद जो आहे, जो शौलाच्या भीतीने पळत आहे, शौल त्याला मारायला टपलेला आहे. आणि अशा वेळेस आम्ही बघतो
अहिमलेक याजकाकडे तो गेला. अहिमलेक याजकाने त्याला गल्ल्याथाची तलवार दिली आणि भाकरी दिल्या. आणि ही गोष्ट जेव्हा शाऊलाला कळली तेव्हा फार राग आला. माझ्या दुश्मनाला, माझ्या वैऱ्याला या याजकाने मदत केली. खरं पाहिलं तर दावीद शाऊलाचा जावई आहे, पण शाऊल त्याला वैरी समजत आहे. आणि आम्ही बघतो ह्या ठिकाणी तो म्हणतो, शाऊल म्हणतो 9व्या वचनाच्या दुसऱ्यापासून तो म्हणतो, मी येशयाच्या पुत्रास, येशयाचा पुत्र म्हणजे दावीद, त्याचा दास म्हणतोय ते, की पुत्र अभिमेलेक याच्याकडे येताना पाहिले. त्याने त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रश्न केला, त्यास अन्न सामुग्री पुरविले आणि गल्ल्यात बलिष्ठाची तलवार त्यास दिली. 16वे वचन, 16व्या वचनात आम्ही बघतो, राजा म्हणाला, शाऊल म्हणाला, अहिमलेखा, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वात अवश्य मेले पाहिजे. शाऊल या सर्व याजकाला बोलून आणतो ज्यांनी दाविदाची मदत केली. आणि शाऊल इतका गर्विष्ठ आहे आणि तो म्हणतो, त्या याजकाला म्हणतो, अहिमेलेका, तुला व तुझ्या बापाच्या घराण्यातील सर्वांना अवश्य मेले पाहिजे. काय केलं त्याने? 17वे वचन बघा, तेव्हा जवळ प्यादे उभे होते, शाऊलाच्या जवळ त्याचे सैनिक प्यादे उभे होते. त्यास शाऊल म्हणाला, राजा म्हणाला, चला परमेश्वराच्या याजकांचा वध करा, कारण ते दाविदाचे मिलापी झाले आहेत. अभिमेलेखासोबत जे सर्व देवाचे, जे परमेश्वराचे जे याजक आहे त्या सर्वांना मारून टाका. का मारून टाका? कारण त्यांनी दाविदाची मदत केली म्हणून. आणि मग त्या 17च्या दुसऱ्या भागामध्ये जेव्हा शाऊल त्याच्या प्याद्यांना सांगतो सगळ्यांना मारून टाका, तर ते प्यादे काय म्हणतात, पण परमेश्वराच्या याजकावर राजाचे सेवक आपले हात टाकिनात. राजाने आज्ञा दिली या सर्वांना मारून टाका. कोणाची हिंमत होत नाही त्या याजकावर हात उचलण्याची. राजाची आज्ञा पाळत नाही. जो गर्वाने भरलेला आहे, मत्सराने भरलेला आहे, तो सांगतो याला मारून टाका. कोणाची तिथे हात टाकण्याची हिंमत होत नाही. तेव्हा राजा त्याच्या अधिक जवळचा एक दबेकास म्हणाला, चल तू जाऊन त्या याजकावर तुटून पड. तेव्हा अदोमी दबेक याजकावर तुटून पडला. त्या दिवशी सणाचे पद धारण करणाऱ्या 85 पुरुषांची त्यांनी वध केला. 85 याजकांना मारून टाकलं. आणि फक्त तेच नाही, तेव्हा त्यांनी काय केलं, नवोबावर तलवार चालवून पुरुष, स्त्रिया, मुले व तान्ही पाळे, बैल, गाढवे, मेंढऱ्या सर्वांचा सप्पा त्याने उडविला. काय क्रोध आहे, काय गर्व आहे. फक्त शाऊलाला कोणी सांगितलं नाही की दाविदाची मदत, दाविदाला शस्त्र आणि दाविदाला भाकरी देण्यात आलेली ही गोष्ट फक्त शाऊलाला सांगितली नाही. त्यामुळे शाऊलाला इतका राग आला की त्याने 85 सेवकांना, देवाच्या याचकांना मारून टाकलं. त्यांच्या लेकरं बाळ मारून टाकले. त्यांच्या प्रॉपर्ट्या, म्हणजे त्या दिवसात प्रॉपर्टी म्हणजे बैल, गाढव, जे काही जनावर होते त्यांना मारून. गर्व मारतो, मी मागे म्हटलं, गर्व मारतो. काही खरं मारतात, काही आत्मिक रीतीने मारतात, मनात त्याचा वध करतात. आणि म्हणून बघा की किती कठीण आहे. आणि तो म्हणतो, मला कोणी सांगितलं नाही, ह्याबद्दल कोणाला वाईट वाटलं नाही माझ्याविषयी, असं कसं काय. आज आम्ही शाऊलाप्रमाणे करणार नसेल, करणारही नाही, परंतु आमच्या भावांचा, आमच्या शेजाऱ्यांचा त्या गर्वामुळे आम्ही खून पाडतो. मला सांगितलं नाही,
मला माहिती नाही, मला कळवलं नाही. कोणाला माझी काळजी नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही, कोणी मला समजून घेत नाही. असं वाटतं बिचारा आहे, बिचारा आहे, पिटी पिटी दाखवतो, पण त्याच्या मागचं कारण, असं सर्व समजण्याच्या मागचंच कारणच गर्व आहे. कोण आहे आम्ही? कोणती महानता आम्ही प्राप्त केली की लोकांनी आमच्यावर प्रेम करावे, आमची काळजी घ्यावी, आमचा आदर करावा, आमची विचारपूस करावी? कोण आहे आम्ही? त्याच्या उलट नम्र व्यक्ती जे असतात, इतरांवर प्रेम करतात, इतरांची मदत करतात, त्यांची काळजी घेण्यात ते आघाडीवर असतात, दुसऱ्यांच्या सेवेसाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी आपले जीवन शक्तीपलीकडे जाऊन समर्पण करण्यास ते तयार असतात. आणि ते करण्यात त्यांना आनंद आहे. ते स्वतःला सौभाग्यशाली, आशीर्वादी समजतात अशी सेवा करताना. नम्र लोक आहे. थोडक्यात सांगायचं, गर्विष्ठ लोक आपल्या हक्काचा ते दावा करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं, गर्विष्ठ स्वतःविषयी इतके जागृत आहे, इतके सावध असतात, थोडंसं काय झालं की त्यांचा गर्व उफाळून येतो. इतके सावध असतात. पण नम्र लोक परमेश्वराविषयी सावध असतात. देव बघतो, ही सावधता असते. गर्विष्ठ लोक पुष्कळदा लोक बघतात, माझ्याविषयी काय विचार करतात, कारण मी प्रतिष्ठित आहे, मी स्पेशल आहे, मी विशिष्ट आहे, हा गर्व आम्हाला जपडून असतो. पण नम्र लोक कोणाची पर्वा करत नाही. देव मला पाहतो ह्याचीच फक्त ते त्याचा विचार करतात. दुसरं जे निधन आमच्या शेतामध्ये आहे, अंतःकरण रूपाचे गर्वाचे फळ आहे, आणि ते म्हणजे अतृप्तता आमच्यामध्ये असते. मला अधिक पाहिजे, अजून आहे, अजून पाहिजे. मला हे पद आहे, अजून मोठं पद पाहिजे. माझ्याजवळ हे आहे, त्यापेक्षा अजून मला भरपूर पाहिजे. आणि ते भरपूर पण दिलं तरी ते म्हणतात मला अजून पाहिजे. गर्विष्ठ व्यक्ती नेहमी अतृप्त, असमाधानी, असंतुष्ट, तक्रार करणारे. परंतु नम्र, जे काही परमेश्वराने मला दिलं त्यामध्ये मी समाधानी आहे, त्यामध्ये मी तृप्त आहे, त्यामध्ये मी संतुष्ट आहे, त्यामध्ये मला आनंद आहे. गर्विष्ठ व्यक्ती अधिक आणि अधिक कर्ज काढतच राहतो. हे संपलं का ते, संपलं का ते. जेवढं मी खर्च करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त अजून मी खर्च करतो, आणि आर्थिक बोजा, आर्थिक ओझ नेहमी घेऊन फिरतो. कारण स्टेटस. पण ही सैतानाची चाल असते. नम्रता आणि विश्वास एकमेकांसोबत जोडलेला असतो. नाही ना माझ्याकडे, देव देईल, विश्वास आहे. पण नाही ना माझ्याकडे, मी पैसे तिथून घेईल आणि घेईल, हा माझा इगो आणि माझा गर्व आहे. आपल्याला फरक कळतो त्यातला. आणि म्हणून बहुतांश परिवार आज ओझ्या